कुठल्याही शहराची जर हवेची गुणवत्ता बघायची असेल तर एक कशी बघायची, मेन तो भाग समजणं पण गरजेचं आहे की पोल्युशन आपण कसं काय मोजतो. आता जनरली AQI म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक लोकांना माहिती असेल. तो नंबर एक सिंपल नंबर आहे जेणेकरून तुमच्या आमच्यासारख्या म्हणजे जर्नलिस्ट नाही पण सामान्य लोकांना माहिती पडू शकेल की प्रदूषण वाईट किती आहे, कसं आहे आणि कशामुळे आहे. पण प्रदूषण थोडं बारकाईने समजायचं असेल तर हे समजायला लागेल की आपल्याला एक बऱ्यापैकी म्हणजे 7-8-10 प्रदूषकांची एकत्र माहिती घेऊन त्याच्यातनं मग हा निर्देशांक बाहेर येतो. आणि हे जे नंबर्स असतात हे कसे आपण मोजतो तर हे मॉनिटर्स असतात काही कंटिन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स असतात जे पुण्याकडे 13 आहेत. 11 आपले CPCBचे आहेत, CPCB IITM आणि 3 MPCBचे आहेत. त्यातनं आपल्याला हे निर्देशांक मिळतात आणि तो जर डेटा आपण अॅनलाइज करायला गेलो तर मागच्या 10 वर्षातलं पण साधारण ट्रेंड कदाचित तसाच असेल, पण मागच्या 3-4 वर्षांचं आम्ही नक्कीच बघितलं होतं आणि त्याच्यात आम्हाला थोडंसं असं दिसून आलं की आता हवेची गुणवत्ता बघायचे पण ते जे निर्देशांक असतात की 0 ते 50 म्हणजे चांगलं आहे, 50 ते 100 हे जे दिवस असतात म्हणजे गुड एअर डेज असतात, बॅड एअर डेज असतात, एक्स्ट्रीमली पुअर एअर डेज असतात, तर ते थोडंसं अॅनलाइज करताना आम्हाला आढळलं की आपले जे गुड एअर डेज आहेत म्हणजे चांगल्या हवेचे जे दिवस आहेत ते मागच्या 3 वर्षात बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि मग आपण मॉडरेटकडे ते दिवस आपले सपाटत आहेत. व्हेरी पुअर आपल्याकडे अजूनही नसतं, विच इज अ गुड थिंग, चांगली गोष्ट आहे. पण ते करायला किंवा ते व्हायला फार वेळ लागेल. आपण जर काहीच केलं नाही आणि आता जैसे ते गोष्टी चालू राहिल्या तर ते व्हायलाही फार वेळ लागणार नाही. सो एक असं दिसतं की वायू प्रदूषण म्हणजे सिव्हिअर होत चाललेलं आहे आणि जेवढे दिवस आपण खराब हवेमध्ये राहतोय ते वाढत चालले. सो नक्कीच मागच्या 10 वर्षांचा ट्रेंड तसं दाखवतो. तुम्ही जो सर्वे केला आता नुकताच केलाय ते स्वारगेट ते काय मंडळामध्ये असताना, पण त्याच्यानंतर त्याच्या आधी तुमच्या संस्थेचं अनेक वर्ष काम चाललंय, तर तुम्ही काय सांगाल की पुण्याचं कोणता भाग हा जास्त प्रदूषित व्हायला लागलाय वायू प्रदूषणाने आणि कशामुळे, त्यातल्या काय नाही? हा थोडासा किचकट प्रश्न आहे कारण आम्ही पण जो आता आम्ही जे केलं वॉक केलं ज्याला विनयने आम्हाला म्हणजे त्याच्यामुळेच कॉन्टॅक्ट झाला. आता 2 प्रकार आहेत. एक आहे की ऍक्च्युअल डेटा काय सांगतो आणि त्यातनं आपल्याला काय असं सांगता येईल का की एखादा एरिया खराब आहे का. तो मी प्रश्न पहिले उत्तर देते आणि मग नंतर मी म्हणते की काल आम्ही परवा आम्ही जे स्वारगेट ते मंडे केलं ते काय होतं. मॉनिटर्स आता हे विविध ठिकाणी आहेत शहराच्या. ते मॉनिटर्स स्वारगेटला आहे, आता युनिव्हर्सिटीमध्ये एक नवीन बसवलेला आहे, भूमकर नगरला आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण आहेत. आणि त्या मॉनिटर्सचा जर आपण डेटा बघितला तर आपल्याला साधारण अशी आयडिया येऊ शकते की कात्रजच्या भागात जर जास्त प्रदूषण असेल तर तिथली हवा जास्त प्रदूषित आहे थोडीफार असं आपण म्हणू शकतो. पण हे एम्बियंट एअर क्वालिटी आहे म्हणजे हे एका सर्टन ॲव्हरेज्ड आउट एअर क्वालिटी असल्यामुळे आपल्याला अगदी ठोसपणे असं म्हणलं की हा एरिया एकदम खराब आहे असा डेटा आपल्याला मिळवणं थोडंसं अवघड आहे. पण त्यात पण जर आपण मॉनिटर्स बघायला गेले 11 पैकी तर कात्रजमध्ये, हडपसरमध्ये आणि शिवाजीनगर हे मागच्या वर्षभरात तिथे बऱ्यापैकी एअर क्वालिटी म्हणजे तिथले नंबर्स बऱ्यापैकी खराब होते. दिवाळीमध्ये स्पेशली बघायला गेलो तर शिवाजीनगरचा डेटाच अवेलेबल नव्हता. हा एक दुसरा भाग आहे जो आपण अगेन बोलू शकतो की CPCBचे हे मॉनिटर्स आहेत, बऱ्याच वेळेला त्यांचा डेटा महिनोन-महिने येत नाही. त्यामुळे कुठल्या बेसिसवरती पण आपण म्हणायचं की हवा खराब आहे नाही आहे हे पण थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पण दिवाळीचा जो डेटा बघितला त्याच्यात हडपसर खराब होतं बऱ्यापैकी, कात्रजचं खराब होतं आणि भूमकरनगर मग पिंपरी चिंचवड साईडला वगैरे ते होतं. सो असं एकदम ठामपणे सांगणं की हा एरिया पुण्याचा जास्त प्रदूषित आहे हे थोडंसं किचकट आहे. पण त्यासाठी जो दुसरा भाग आहे की मग ज्या त्या एरियातल्या लोकांना कसं आपण सावध करावं किंवा अवेअर करावं की तुमच्या एरियात बाबा प्रदूषण किती आहे. तर त्यासाठी जो आमचा परवाचा उपक्रम होता की स्वारगेट ते मंडई एक लो कॉस्ट मॉनिटर म्हणून पण प्रकार असतो ज्याच्यात तो हातात पकडायचा आणि ते इमिजिएट जी आपली एअर आहे ते आपल्याला प्रदूषण किती आहे ते दाखवतं. हा प्रकार एस्पेशली लोकांना, नागरिकांना, लहान मुलांना, ज्यांना कोणाला वायू प्रदूषणाची माहिती द्यायची असेल त्याच्यासाठी हा मेथड खूप चांगला आहे की म्हणजे तो मॉनिटर घ्यायचा, एखादा एरिया कव्हर करायचा, चालत करू शकता, सायकलवर करू शकता, व्हॉट एव्हर वर्क्स, आणि मग तो डेटा रेकॉर्ड होतो. तेव्हा नागरिकांना ऍक्च्युली दिसतं की हे 300 पर्यंत AQI गेला इथला,
म्हणजे आपण ह्या हवेत राहतोय, ही हवा श्वास घेतोय आणि एवढा वाईट आहे. सो तो वॉक आम्ही परवा केला होता, स्वारगेट ते मंडई, आणि त्याच्यात आम्हाला दिसलं, संध्याकाळी 6:30 ते 7:30 मध्ये केला होता. पूर्ण वॉकमध्ये कुठेही पुअरच क्वालिटी होती, म्हणजे 250च्या वरतीच होतं AQI. PM 2.5 PM 10 पण जे आपले लिमिट्स आहेत सॅटिस्फॅक्टरी त्याच्या वरतीच होते. सो त्यातनं थोडीशी म्हणजे लोकांना जाणीव होते की आपण ह्या अशा हवेत कंटिन्युअस 24 तास राहतोय आणि इतके महिने राहतोय. सो त्याच्यासाठी तो भाग आहे. तुम्ही म्हणलात की आपण असं सांगू शकतो का की पुण्यातला कुठला भाग जास्त प्रदूषित आहे. ह्या मॉनिटर्सचा डेटा वापरून ते सांगू शकतो, आपण म्हणू शकतो की आम्ही इथला सर्वे केला किंवा आम्ही पुण्यातल्या एवढ्या भागांचा केला. पण हा जो डेटा असतो तो कोर्टामध्ये किंवा PMC मध्ये तसा मान्य होत नाही, कारण तो ऑफिशियल डेटा ते मानत नाहीत. सो इट इज अ गुड वे टू क्रिएट अवेअरनेस. पण डेटासाठी म्हणणं की हा खूप खराब आहे असं ठामपणे अगदी सायंटिफिकली म्हणणं थोडंसं अवघड आहे.